ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे प्रतिमाला जिथे अपघात घडला तिथे आणलं गेलं आहे आणि त्या ठिकाणी आलेल्या महिपांचा खेळ प्रतिमाने चांगलाच खल्लास केला आहे आणि एका झटक्यात तिला 22 वर्षापूर्वीचं अपघाताचा सगळं तिला आठवलेलं आहे आणि लपून बसलेला अर्जुन, लपून बसलेले रविराज आणि सायली यांच्यासमोर प्रतिमाने महिपांना कसा धडा शिकवला आहे ह्या सगळ्या भागात पाहूया। इथे अर्जुन आणि रविराज यांनी ठरवलेलं असतं की महिपांतला काय पण करून 22 वर्षापूर्वी जिथे अपघात झाला तिथे महिपांतला घेऊन यायचं। इथे सायली बोलायला लागतं की आपण कुठलं ना कुठलं कारण करून त्या महिपांतला तिकडे घेऊन यायचं, पण त्याच्या आधी आपण त्याला कसं पण करून ट्रॅक केलं पाहिजे। आणि प्रतिमा जर बघून महिपांतला घाबरत असेल तर समजून जावा की 22 वर्षापूर्वी त्या रात्री अपघाताच्या ठिकाणी महिपांतने या प्रतिमाला काहीतरी केलंच असावं म्हणून ती एवढी घाबरत आहे। म्हणून सायली बोलायला लागतं की आपण एक काम करावं, आपण तिकडे प्रतिमाला पण घेऊन जावं। तर इथे अर्जुन बोलायला लागतं प्रतिमा तिकडे येईल का, तेव्हा इथे सायली बोलायला लागते प्रतिमा येईल। प्रतिमाच्या मनात असलेली भीती जर काढून टाकायची असेल आणि तिची जुनी याददास्त जी हरवली आहे ती पूर्ण आणण्यासाठी तिला हे सगळं करावंच लागेल। ते अर्जुन बोलायला लागतो सिनियरचं काय, सिनियर तयार होतील का? तेव्हा सायली सांगायला लागते की प्रतिमाची जबाबदारी मी घेते। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो ठीक आहे, मी सिनियरला फोन करून विचारतो। अर्जुन रविराजांना सांगतो की जर प्रतिमाला तिकडे आपण घेऊन गेलो होतो तेव्हा ते रविराज सांगायला लागतात जर प्रतिमाची इच्छा असेल तिकडे जायची तर आपण तिला घेऊन जाऊ शकतो। त्यानंतर इथे रविराज प्रतिमाला विचारतात की तू जर तिथे यायची इच्छा असेल तर तू येऊ शकते। प्रतिमा बोलायला लागते माझ्या आयुष्यातील हा भयानक दिवस जर कायमचा जात असेल तर तुम्ही सांगाल ते मी कुठली पण गोष्ट करायला तयार आहे। हे ऐकल्यानंतर रविराज खूप खुश होतात आणि बोलतात तू स्वतः तयार झालीस तिथे यायला तर आम्हाला आता कसली भीती। तेव्हा सायली फोन घेते आणि बोलते प्रतिमा तुम्ही जर यायला तयार असेल तर मी तुमच्या पाठीशी आहे आणि त्या महिपांचा करदान काळ आणि त्याचा करदान काळ बनवून तुम्हाला तिथे जायचं आणि असं सांगत सायली प्रतिमाला सगळं समजून सांगते आणि तिथे जायचा वेळ काळ ठरवला जातो आणि त्यानंतर इथे महिपांतला कॉल करून त्याला सांगायचं ठरवलं जातं आणि त्यानंतर इथे महिपांतला कॉल केला जातो आणि महिपांतला सांगितलं जातं की तुझा करदान काळ जवळ आला आहे, तू भरपूर लपून सपून बसलेला आहेस। तेव्हा ते महिपांत बोलतो की तू कोण बोलतेस, तू कोण आहेस? तेव्हा ते अर्जुनला कळतं की जर आपण आपलं नाव घेतलं तर त्याला समजेल आणि तो आपल्याला घाबरू शकत नाही। तेव्हा त्यापेक्षा तो सांगतो की 22 वर्षापूर्वी जे पण तू कांड केलंयस ना त्या कामाचा पश्चाताप करण्याचा टाइम आला आणि जिथे तू अपघात घडवलास ना तिथे तुझी आता अस्त्या उचलायला टाइम लागणार नाही। त्या अपघाताच्या ठिकाणी असा पुरावा सोडलाय ना तो तू घ्यायला ये। इथे महिपांतला विचार पडतो की हा फोन कॉल कोणी केला। तो नागराज बोलायला लागतो तो अर्जुन सुभेदार, तो तर हाडाचा वकील आहे, तो तर खूप तुम्हाला घाबरेल, जातो तिकडे बघूया काय करतोय तो। महिपांत बोलायला लागतो मी काय त्याला घाबरतो का? पण इथे महिपांतला समजत नसतं की प्रतिमाला आणलं जाणार आणि ते महिपांत चांगल्या ट्रॅपमध्ये अडकला जाणार। ते रविराज पुन्हा एकदा प्रतिमाला विचारतात की तुला मनापासून इच्छा आहे ना तिथे जायची तर तू ये। इथे प्रतिमा सांगायला लागते की जो हा माणूस मला जेव्हा दिसलाय ना तेव्हा मला त्या रात्रीचं काय ना काय आठवलेलंच आहे आणि या अपघाताशी त्या माणसाचा काही ना काही कनेक्शन आहेच। रविराज बोलायला लागतं चल मग तर ठीक आहे, तिकडे गेल्यानंतर सायली सांगेल तसं तू वाग आणि तसं तू कर। इथे प्रतिमा सांगायला लागते की तुम्ही चिंता करू नका, मी गेल्यावर काय ते तिकडे बघीन। आणि हे सगळं झाल्यानंतर अर्जुन आणि सायली तिकडे पोहोचले जिथे अपघात झालाय तिथे दबा धरून बसलेले असतात आणि दुसरीकडे रविराज आपली पोझिशन घेऊन बसलेले असतात आणि तिथे प्रतिमाला जिथे अपघात झाला तिथे सोडण्यात आलेलं असतं। तिघं पण दबा धरून बसलेले असतात आणि प्रतिमा बरोबर जे पण होणार आहे ना ते सगळं आपण रेकॉर्ड करून घ्यायचं। त्या टायमाला इथे महिपांत येतो आणि महिपांत इथे तिथे पाहायला लागतो। महिपांत इकडे तिकडे पाहतो पण त्याची नजर एका पोस्टरकडे जातो। पोस्टरवर बाबुल ड्रायव्हरचा फोटो असतो, तो फोटो व्यक्ती असतो 22 वर्षापूर्वी महिपांतने त्याला रविराजांच्या गाडीचा अपघात घडवायला सांगितलेला होता। बाबुल ड्रायव्हरचा पोस्टर पाहिल्यानंतर महिपांत चांगलाच गडबडतो, त्याला समजत नाही काय चाललंय। त्याच टाइमला प्रतिमा त्याच्या समोर येते आणि प्रतिमाला पाहिल्यानंतर महिपांतच्या पायाखालची जमीनच सरकते। प्रतिमा आलेली असते तरी हातात काठी घेऊन आणि महिपांत बोलायला लागतो आणि ही बाई इथे आली आणि ही एकटीच सगळं करते आणि एकटीच मला घाबरवते, नाही काहीतरी गडबड आहे। त्या टायमाला इथे महिपांत प्रतिमावर धावून जातो आणि त्या टायमाला प्रतिमा काठी उभारते आणि बोलते की 25 वर्षापूर्वी माझा अपघात घडवून आणलेला होतास। ऐकल्यानंतर महिपांतला चांगला धक्का बसतो आणि त्याबरोबर धक्का अर्जुन आणि रविराज यांना पण बसलेला असतो। त्यांच्यासमोर 22 वर्षापूर्वीचं सत्य समोर आलेलं असतं आणि प्रतिमाबरोबर आता सायलीला पण 22 वर्षापूर्वीचं सगळं आठवलेलं, आपण कसं या अपघातानंतर इकडून निघून गेलो होतो। आणि त्याच टायमाला प्रतिमा महिपांतला मारत असताना बोलते की
त्या टायमाला जेव्हा अपघात झाला त्या टायमाला मी इथून बाहेर पडत होते, त्या टायमाला तू आलास आणि तू मला मारण्याचा प्रयत्न केला होतास. आणि प्रतिमा सांगायला लागते की तू माझ्यावर जेव्हा हल्ला करत होतास तेव्हा माझ्या मुलीचं जीव वाचवण्यासाठी मी तुझं लक्ष डायव्हर्ट करत होती, कारण की माझ्या मुलीला मला वाचवायचं होतं. त्याचबरोबर इथे महिपंत घाबरलेला आहे आणि महिपंत घाबरल्यानंतर इथे सायली, रविराज आणि अर्जुनला चांगला धक्का बसलेला आहे. हे सगळं घडत असताना आता सायलीला 22 वर्षापूर्वीचं सगळं आठवलेलं आहे, कारण की ती सांगते की मी इथूनच त्या देवळात गेली होती आणि त्या देवळानंतर मला मधुभाऊने त्या देवळातून आश्रमात नेलं होतं. आणि 22 वर्षापूर्वी अपघातानंतर महिपंतने आपल्या प्रतिमावर जो हल्ला केला आणि हा अपघात घडून आणला आणि अपघातामुळे आपली मुलगी दुरावली, त्याचबरोबर आपली बायको पण दुरावली, हे कळल्यानंतर आता रविराज महिपंतला तिकडे जाऊन धुतलंच आहे. पण आता महिपंतचं आता पुढे काय करणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.